परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन केलं, सिद्धिविनायकांना अभिवादन केलं आणि आज समस्त शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असणाऱ्या की जिथे आल्यानंतर ज्या मातीचा कण आणि कण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी पेटलेला आहे, त्या मातीसमोर नतमस्तक होण्यासाठी आणि भीमराज की बेटी आणि बाळासाहेबांची लेक आज खासदार म्हणून दिल्लीला जाते आहे, तर बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आली आहे। आणि आज माझ्यासोबत आमची समस्त महिला आघाडी पाठच्या बहिणीप्रमाणे उभी आहे। आमच्या आदरणीय नेत्या मीनाताई आहेत, शीतलताई आहेत, कलाताई आहेत, आमच्या आदरणीय प्रियाताई या ठिकाणी आहेत। तर मला खूप खूप आनंद वाटतो। हा जो भगिनी भाव आहे ना शिवसेनेच्या महिला आघाडीमधला, मला वाटतं की महिला एकमेकांच्या साथीनं उभ्या राहिल्या तर त्या म्हणजे काहीही अशक्य ते शक्य करू शकतात। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी शिवसेनेच्या महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे। अशा या सगळ्या रणरागिणी आहेत। मी एकटी जात नाही, कदाचित फिजिकली मी एकटी खासदार बनून जात असेल, पण आमच्या शिवसेना महिला आघाडीची प्रत्येक महिला, प्रत्येक नेता, प्रत्येक उपनेता आज खासदार बनून जाते। इतका आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे आणि आम्ही दाखवून देऊ दिल्लीला सुद्धा की बाळासाहेबांच्या पोरी जशा आमच्या मीनाताईंनी दंगलीमध्ये सुद्धा कधी त्या मागे नाही हटल्या, आमच्या शीतलताई कोणी कितीही अंगावर तुटून पडलं तरी सुद्धा निधड्या छातीनं लढल्या, आमच्या प्रियाताई सुद्धा दिसायला नाजूक आहेत पण किती आवाज बुलंद आहे बघितलं। आणि आज आमच्या सगळ्या नेत्या या ठिकाणी ज्या आहेत ना, या सगळ्या बाळासाहेबांच्या पोरी आहेत आणि बाळासाहेबांच्या पोरींनी ठरवलं ना आम्ही हातात बांगड्याच नाही तर तलवारी सुद्धा पेलू शकतो, अशी शिवसेनेची महिला आघाडी आहे। त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि माननीय उपमुख्यमंत्री 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचं प्रेरणास्थान तरुण तडफदार तत्पर अभ्यासू खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मनापासून मी आभार मानू इच्छिते। कालच महिला दिन झाला, बाकीच्या नेत्यांनी महिला दिनाच्या गौरवासाठी भाषणं आणि सत्कार केला, परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी महिला दिनाची भेट म्हणून एका लाडक्या बहिणीला, सर्वसामान्य परिस्थितीतल्या लाडक्या बहिणीला ते खासदार करून दिल्लीला पाठवत आहेत। खऱ्या अर्थानं महिला दिनाची भेट त्यांनी आम्हा लाडक्या बहिणींना दिलेली आहे आणि या लाडक्या बहिणींचा आवाज दिल्लीमध्ये सुद्धा बुलंद करण्याचं काम आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करत राहीन। एक प्रश्न असा आहे, जसं तुम्ही बाबासाहेबांची लेख म्हणून उल्लेख केला, बाळासाहेबांच्या रणरागिणी म्हणून उल्लेख केला, तसंच सोलापूरमधल्या ग्रामीण गावातला एक चेहरा ते आज थेट राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर शिंदे साहेबांनी विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली। आता ती पुढे कशी निभावणार आहात, काय काय नेमकं चॅलेंजिंग? हीच खरं तर शिवसेना आहे, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निर्णय सुद्धा असेच धडाकेबाज असायचे। म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच पान टपरीवाल्याला मंत्री केलं, भाजी विकणाऱ्याला मुंबईचा महापौर केलं, रिक्षावाल्याला शिवसेनेचा नेता आमदार आणि नंतर ते मुख्यमंत्री झाले। ही शिवसेनाच आहे की जिथं जात पात बाजूला ठेवून तुम्हाला संधी दिली जाते गुणवत्तेवरती आणि मेरिटवरती। हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे ना की शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म, शिवसेनेत जातीपातीला थारा नाही, त्याच आदर्शावरती चालत आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सच्चे वारसदार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या गोरगरिबाच्या लेकीला आज न्याय दिला। मला वाटतं की आज बाळासाहेबांना सुद्धा खूप आनंद होत असेल की आपली शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे। हा प्रवास सोपा नव्हता। विचार म्हणजे जे हिंदू हृदय सम्राटांच्या रक्ताचे वारसदार आहेत ना, त्या लोकांनी आजपर्यंत त्यांचा प्रयत्न हा एका अमराठी महिलेला राज्यसभेवर पाठवण्याचा चालला होता, पण एकनाथजी शिंदे साहेबांनी एका मराठी मुलीला राज्यसभेवर पाठवलं, एका सर्वसामान्य मुलीला राज्यसभेवर पाठवलं। मी त्यांचे मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते। एक मिनिट ताई, आजी तुम्हाला खास भेटायसाठी आल्यात, शुभेच्छा द्यायला. आणि